प्रत्येक प्रिलियम गावाकडून पास झालो बरं. UPSCची आणि पहिल्या 4 मेन्सही मी गावाकडूनच दिलेले आहे. ऑनलाईन जेवढं मला रिसोर्सेस होते तेवढे मी चांगले वापरले. UPSC तयारी करायची म्हटलं की पहिलं आधी दिल्ली आठवते. वडील 10वी नापास आहे, आई 7वी पास आहे. बरं. पण त्यांचा मला भरपूर सपोर्ट आहे. जो पास झाला तो रडला, त्याच्या वडील रडले. सर मी जेव्हा क्लिअर म्हणजे आता माझ्या रँक आली, माझ्यासोबत सर माझे जेवढे 5-6 मित्र आहेत, प्रॉपर माझ्यासोबत सगळे रडले. मी पहिलं 2 मेन्स दिले, तेव्हा रायटिंग प्रॅक्टिस काहीच केली नव्हती. त्याच्यामुळे माझी पहिली मेन्स 56 मार्क्सनी राहिली, दुसरी मेन्स माझी 3 मार्क्सनी राहिली. 9 डिसेंबर 2024ला UPSCची 5वी मेन्स होती, ती क्लिअर नाही झालो. माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात खराब क्षण आत्तापर्यंतचा. बऱ्यापैकी 6:28, 6:26 याच वेळेत लायब्ररीत जाणार. मला जर 6:32 झाले ना, तरी मला करमत नसायचं. ज्यावेळेस तुम्ही UPSCच्या कडून तुम्ही MPSC कडे स्विच झालात, त्यावेळेस असं वाटलं नाही का की आपलं टार्गेट वेगळं होतं आणि आपण परत खाली येतोय? सगळे म्हणायचे सर की एकच आहे, समजा एकच अटेम्प्ट आहे. मी म्हणायचो हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे MPSCचा. 5 मेन्समध्ये अपयश येत होतं तुम्हाला. असं कधी वाटलं नाही की अजून किती वर्ष करायचं? की आयुष्यात ऑप्शनल आणि बायको लय विचार करून निवडली पाहिजे. IPS साठी प्रयत्न चालू आहेत. तुम्ही जो निर्णय घेता तो चूक किंवा बरोबर नाही. तुम्ही ते बरोबर तुम्हाला ठरवता आला पाहिजे. तुम्ही इथं काम करता, तो तिकडं मज्जा करतो. म्हणजे म्हणायचे मग आता जे आहे ओरिजिनल ते आहे समजा.